वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आमच्या आउटफिटला आणि थंबनेलला बघून तर तुम्हाला समजलंच असं आपण पुढे चाललेलो होतो. तर एव्हरी सॅटर्डे संडे आम्हाला ऑब्व्हियसली कुठे जायचा प्लॅन करायचाच आहे, कारण की ठीक आहे म्हणून चाललंय आपण. हा म्हणजे असं वाटलं पण होतं, कारण की लग्नानंतर ना आम्ही गेलेलो नव्हतो जेजुरीला आणि म्हटलं आहे आता वेळ तर जाऊन येऊया. आणि आम्ही दोघंच चाललेलो आहे आणि एकदम सडन प्लॅन ठरल्यामुळे मला प्लॅन नाही करता आला जास्त, पण ठीक आहे. आणि हा आउटफिट आमच्या हळदीतला आहे. तर कुर्ता तुझा. हा, मला साडी घालायला आवडत नाही, पण म्हटलं ठीक आहे चाललोयच आहे तर मग पिवळी साडी वगैरे घालून जाऊयात. आणि डिपेंड्स, मूड आलाय तर घालूनच जाऊ, आणि माझा मूड आलाय तर ऑब्व्हियसली त्याला पण घालावंच लागणार आहे माझ्या आउटफिटला मॅचिंग करण्यासाठी. तर ठीक आहे, 7 वाजलेत आणि आपल्याला आज कव्हर करायचंय प्रतिबालाजी, थेऊर, मोरगाव आणि जेजुरी. ठीक आहे, तर बाय, भेटूयात रस्त्यामध्ये. बाय. तर आपण पेट्रोल भरून निघालेलो आहे आता, आणि पेट्रोल झालंय 111 रुपये. म्हणजे किती रुपयाने महागलंय? 6 ते 8 रुपये. 6 ते 8 रुपये. आणि इन जनरल असंच मला जस्ट बोलूशी वाटलं एका टॉपिक वरती. मे बी हे ऑफेंडेड टॉपिक होऊ पण शकतो, पण असंच काही. मी आज ऑब्व्हियसली साडी घातली तर मला असं आलं लक्षात, नोटीस झालं की काही लेडीजने जजमेंट पास केला की यार ही साडीमध्ये घातली असं तसं. मला असं वाटतं 3 कॅटेगरी झालेल्या आहेत. एक आहे की जे साडीमध्येच ठीक आहे, ज्यांना साडी सोडून दुसरं काही बघायला आवडत नाहीये. आणि दुसरी कॅटेगरी अशी असते की ज्या मॉडर्न आहेत आणि ज्यांना असं वाटतं साडी घालणं म्हणजे खूपच ओल्ड फॅशन किंवा काय आहे वगैरे असं. असंच जस्ट मला सुधा मूर्तींचा एक इंटरव्ह्यू आठवला. तो कपिल शर्माच्या शो मध्ये त्यांनी दिला होता की त्यांनी इकॉनॉमी क्लासमध्ये त्यांना पाठवलं होतं, जे की त्यांनी बिझनेस क्लासचं तिकीट बुक केलेलं होतं, जस्ट की त्यांनी एक कुर्ता घातलेला होता. आणि नॉट कम्पेअरिंग माय सेल्फ विथ सुधा मूर्ती, पण मला असं वाटतं की साडी घालणं किंवा मॉडर्न राहणं किंवा शॉर्ट्स घालणं काहीही असो, जे काही घालायचं ते स्वतःच्या मर्जीने असलं पाहिजे. जर कोणी येऊन सांगतं तुम्हाला, मला जर कोणी येऊन म्हटलं ना की साडी घालायची, तर तुला काय वाटतं मी साडी घालेन का? ऑब्व्हियसली, म्हणजे प्रत्येकाची मर्जी पाहिजे की ज्याला जसं राहायचंय तसं त्याने राहिलं पाहिजे, आणि ऑब्व्हियसली त्यालाच फ्रीडम म्हणतात. आणि आता आपण 20s मध्ये नाही आहेत आय थिंक, तर सगळ्या कॅटेगरीमध्ये सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तुला काय वाटतं? बरोबर आहे. हा, म्हणजे मला अँड आय एम लकी ऑन दॅट की माझा नवरा आहे जो मला सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करतो. तुला जसं राहायचंय तसं राहा, साडी तर साडी, शॉर्ट्स तर शॉर्ट्स. पण हा, आय थिंक हा फ्रीडम सगळ्यांनाच गरजेचा आहे. आणि मला असं वाटतं की याला सगळ्याच लेडीज ॲग्री करतील, कारण की जजमेंट प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूला मिळतातच. आणि मला हा लुक आवडलाय तर मी याच्यामध्ये आज कम्फर्टेबल आहे, तर ऑब्व्हियसली मी याच्यामध्ये राहणार आहे. तर ठीक आहे, असं वोर नाही करत. पेट्रोल भरून आता आपण निघालोय. आता आपण डायरेक्ट भेटूयात जेजुरीला जाऊन. मध्ये ब्रेकफास्ट स्टॉप होईल, कारण की शॉर्टच काहीतरी खाऊ, आम्हाला जास्त वेळ नाही स्पेंड करायचा नाश्त्यामध्ये. तर भेटूया जेजुरीला. बाय बाय. तर आपण पोहोचलो इथं, आणि प्रॉब्लेम हा आहे की इथल्या रस्त्याचं काम चालू झालंय. काही गरज नाहीये, रस्त्याचं काम चालू झालंय त्याच्यामुळे आपल्याला खूपच खालनच आपल्याला चालावं लागतंय. आपल्याला पाय घेऊन चालताना कसं वाटतंय? मनावरती वस्तू घेऊन चाललोय मी आता. जटाजूट मध्ये स्फुरत गंगवारे महादेव मेकं स्मरामि स्मरारि. हमें कोई परम पद नहीं चाहिए, हमारे अंदर कोई ऐसी आकांक्षा नहीं कि हम शिव को छोड़कर कोई और परम पद.
मला बोलायचंय का काय आत्ता जे झालंय ना त्याबद्दल? बाहेर जाऊन बोल इच्छाच नाही म्हणजे मला हे आपल्या आठवड्याला गेलो ना गांगणापूरला देवस्थानला फक्त लुटण्याचा धंदा बनवून ठेवलाय लोकांनी. इथं दर्शन घ्यायला आलो होतो आपण. पास काढून गेलोय कारण की ऑब्विसली गर्दी होती खूप जास्त. पण जे पास काढायला आलेत त्यांना आतमध्ये गेले आणि नंतर काय ते सांगितलं ओटी भरली. हा ओटी वगैरे भरली आणि तळी भंडार, emotional blackmail. तळी भंडार. तुम्हाला पैसे द्या असं करू तसं करू असं करून खूप मोठं स्कॅम आहे. म्हणजे जवळपास आजकाल आपले त्यांनी नाही म्हणलं आणि 2-2-2.5 त्यांची रुपये गेले. 2500ची मागणी होती. हा 2500ची मागणी होती. नंतर मग मी भांडणं वगैरे केले आणि 500 रुपयात काम लोक आमच्या संपवलं. वेळेस कसं तरी लागले. हा ठीक आहे जाऊ. 500 रुपयात काम संपवलंय. पण हा खूप मोठा स्कॅम आहे. सगळ्याच मंदिरांना झालेला आहे. म्हणजे लोकांचे तोंड बघून हे ठरवतायत आणि जे भरवलंय ती गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे समजा हे ठीक आहे पण स्वेच्छेने दिली हा. ओके देणगी द्या पण स्वेच्छेने द्या. जर कोणी इथं आल्यानंतर जर कोणी तुम्हाला स्वतःहून म्हणते ना की ओटी भरतो हे करतो अजिबात जाऊन बसू नका. कारण आधी सगळं ओटी वगैरे भरून करणार सगळं करणार. आपण म्हणत पण नाही आम्हाला तर कळलं पण नाही. आम्हाला वाटलं काय चाललंय काय माहिती बघू जाऊन म्हणून ते सुरू केलं आणि नंतर ऑब्विसली 25,000 रुपये मागितले. तर ते भांडणं गेल्यामुळे झालं नाहीतर हा ठीक आहे अवघड गंमत इथं. चला बिगेस्ट स्कॅम. चला आपला लुक चेंज केलाय आपण. जे काय हळद वगैरे भंडारा वगैरे लागला होता तो सगळं गेलाय आता. आणि आपण आता आलोय नारायणपूरला. बाबळला यासाठी होते की मी गाडीत बसले होते आणि मी गाडी बंद केली त्याच्यावरती अजिबात ट्रस्ट नाही आम्हाला. बरोबर आहे है ना. चुकून वाटत आपण इथे बाहेर हा ना राहू दे. ठीक आहे आपण प्रतिबालाजीला आलोय आणि आय थिंक आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये. तर आपण जेवढं आपल्याला करता येईल शूट तेवढं करून बघू. ठीक आहे. झालेलं आहे आपलं खूप सुंदर. आणि ऍक्च्युली ना मी खूप लहानपणी आले होते. म्हणजे तू पण लहानपणी झालं होतं ना तर मला मंदिर सुद्धा आठवत नव्हतं कसं आहे आतून. पण मस्ट विजिट आहे. म्हणजे पुण्यापासून खूप जवळ आहे आणि एकदा तरी इथे आलं पाहिजे. म्हणजे सुकून काय शांतता भेटते. खरंच खरंच. आणि म्हणजे मला आधी वाटलं की मोबाईल का बाहेर ठेवायला होतात पण ऍक्च्युली वर्थ इट आहे. कारण की जर मोबाईल असता ना तर लोक प्रत्येक कॉर्नरला फोटो काढत असतात. गर्दी वाढली असते. हा आणि तिथले खूप मस्त आर्किटेक्चर आहे. आणि हा प्रसाद पण भेटलाय आपल्याला. पण खरंच मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आपल्याला शूटिंग करता नाही आली. तिथे काही शॉर्ट्स नाही घेता आले. बट मस्ट विजिट प्लेस आहे. आणि आता जेवण करून आपण मोरगावचा प्लॅन करू. ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत आत्ता. तर पाहू कसं होतं. वर्क फ्रॉम होम की वर्क फ्रॉम वॅकेशन. वर्क फ्रॉम ऑफिस कसलं काय टाइम शीट भरायची राहिली सांग ना. तर आता आपलं दर्शन वगैरे करून झालंय बालाजीचं आणि जेवण पण करून झालंय. आणि हा मला जेवण नाही आवडले माहित नाही. लास्ट टाइम टेस्ट छान होती त्यांची पण ह्यावेळेस माहित नाही काय प्रॉब्लेम झाला. मला जेवण बिलकुल नाही आवडलंय. आणि आम्ही ना अशा स्पॉटला आहे आता की इथं बिलकुल पण रेंज नाहीये. म्हणजे कोणाला फोन पण नाही लागू शकत नेटवर्क पण नाही लागू शकत आहे. आणि इथे एंटर केलं ना मी याचे काहीतरी क्लिप्स टाकते ना तर सगळे दुकानं बंद आहेत आणि रस्त्याला कोणी दिसत नाही आणि खूप सुनसान एरिया आहे. तर ना आशिष चंचलानीचा एक एकाकी म्हणून सिरीज आहे यूट्यूबवरतीच आहे ती. तर ती मी पाहिली होती तर मला फुल त्याचे व्हाईब्स येत आहेत इथे की गाव आहे असं शांत आणि इथं कोणी येत नाहीये. तर तो मस्त म्हणजे छान आहे. तो पण एकाकी पण छान आहे. त्याचा मस्त गाजला आहे तो. तर इथे तर मला फुल त्याचेच व्हाईब्स आले. तुझं काय म्हणणं आहे. हा अशाच लोकेशन चूज केले असणार कारण की तो पण सेम तसाच एरिया होता जो मी आता इथे बघतीये. हा बघ आणि
नेटवर्कच नाही, अजिबात नेटवर्क नाही आहे इथं. एवढं बायकोवर प्रेम केलं असतं जेवढं गाडीवर करतोय. ऐक ना काय गावले प्रेम करतो हा काय ओके. तर हा होता आजचा आमचा छोटासा ब्लॉग कोरियन हट. कोरियन हाट कुठून शिकलाय काय माहिती. तर हा होता छोटा ब्लॉग. मी याला मोस्टली एडिटिंगच्या वेळेस छोटाच ठेवेल कारण की मला बोर नाही करायचंय. मोस्टली या प्लेसेस आसपासच्या ह्या सगळ्या लोकांनी पाहिलेलंच असणार आहे, नथिंग न्यू. पण काहींनी इनकेस जर पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी हा नक्की नवीन जाऊन या. एक्सपिरियन्स असेल. आणि ऑब्विसली उन्हाळा आहे तर मी सजेस्ट करेल की लवकरात लवकर जा. हा. आणि रोड छान आहे ऍक्च्युली, फोर व्हीलर साठी खूप छान रोड आहे. कळाशा मस्त आहे. लॉंग ड्राईव्ह पण होईल तुमची छान. आम्ही रूट असा केला ना, आम्ही सकाळी सकाळी जेजुरीला गेलो, म्हणजे पुण्यावरून निघालो होतो, सकाळी सकाळी जेजुरीला गेलो, देन आम्ही बालाजीला गेलो. पण जर आपण बालाजीवरून जेजुरीला गेलो तर तो करेक्ट राहतो, पण जेजुरीला आम्हाला उन्हात चढायचं नव्हतं म्हणून आम्ही उलटा थोडा प्रवास केला. पण हा पुणे टू बालाजी टू मोरगाव आणि हा बरोबर. पुणे टू बालाजी टू जेजुरी देन मोरगाव हा रूट करेक्ट परत करेक्ट. पुणे मला तिथून यायला लागतंय. अच्छा हा पण स्टील जाऊ शकतो. हा जाऊ शकता. पण ठीक आहे, हा म्हणजे हा रूट करू शकता इनकेस जर कोणाला करायचं असेल तर. एक छोटासा विकेंड साठी हा बेस्ट ऑप्शन राहील. आणि ऑब्विसली खूप जास्त ऊन आहे तर आम्ही एक्झॉस्ट झालोय आणि गाडीतला एसी ऑन नाही करत आहे कारण की तो माईकला त्रास आहे. तर ठीक आहे, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि आय होप तुम्ही आमचे ब्लॉग्स एन्जॉय करत असताल. आणि Q&A साठी बोल. हा, आणि मला एक Q&A सुद्धा करायचा आहे. इन केस कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ह्या ब्लॉगच्या कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि हा, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.